होय बंटी हा अरे लय बोर होतंय रे. बोर होतच बघ ना किती भारी शाळा भरली तर हा शिकायचे मंदिरात. आपण शिकलो नाही नीट. आपल्याला अशी सवय लागलेली मग काय इकडे हिंड तिकडे हिंड या बोळीत हिंड त्या बोळीत हिंड निसता झेंडायचं नाही काय काम धंदा नाही उठलंय. अरे बसू बी काढला येतो काय करा ते कळत नाही घरी करमत नाही. शाळा सुटली भाऊ आता तर पोरांची. पोरांची तरी काय आपण सकाळपासून इथंच बसलेलो अजून मग काय करतो म्हणलं आज शाळेवाले भात देतील खाली ते दिलं नाही पोरानेच काढून टाकला. ओय अक्षा काय आयटम हे बघणार राव अरे बापरे लय पोस्ट रे. कसं मी काय म्हणतो बघ तू हे लग्न झालेलं नाही हा माय झालेलं नाही दोघं चिन्ह झालेले तू राहू दे माग मी विचारतो त्याला लग्न मी पटितो तुला मग पावते ना आधी. अरे पटितो म्हणलं ना नाही मग पावते आधी मग बरंच वय झालेलं आहे. बरं चल हा दोघं विचारून बघू हा ज्याला हा म्हणून त्याला हे पण दोघं म्हणल्यावरती नाही नाकार देईन माहिती का. फ्रे हा. मी आहे ना एकाने विचारलं पाहिजे. बरं चल तू आधी तू विचार मग मी विचारतो लगेच आणि जागर पाहिजे असं ना काय असं ते चालेल लगेच विषय सोडून द्यायचा. आता तू म्हणशील तसं बरं चल चल ऐ, काय कुठं कसं काय आज गावात चक्कर आपलं युनो काय म्हणायचंय तुला? भारी दिसतीस. हा मग त्यात काय विषय आहे तुझा? हँडसम दिसते एकदम हँडसम मुलाला म्हणतात ब्युटिफुल म्हणतात. ब्युटिफुल 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 एक्सक्यूज मी येस. मी माय नेम इज ह्याला काय म्हणायचंय? इंग्लिश येते त्याला? इंग्लिश येते ना. माय नेम इज हा काय प्रॉब्लेम आहे तुमचा? बाबासाहेब. हा बंटी हा? बंटी. बंटी बंटी. हा मग हा तू मला आवडते काय काय बोलतोय? मग काय काय बोलतोय? युअर नेम इज अश्विनी. अश्विनी. येस. बंटी अश्विनी. बंटी काय अश्विनी. म्हणायचंय तुला? हा? काय म्हणायचंय? बंटी अश्विनी. त्याला काय म्हणायचंय? त्याला तू आवडते कशासाठी माझ्यावर? त्याला तू आवडते आणि त्याला प्रपोज मारायला आलाय. मग प्रपोज प्रोपोज मारायला? कसला? कशाचा? अरे असं काय करतोय? आय लव्ह यू. काय बावळट आहेस? चाललाय आय लव्ह म्हणाला. असं कोणाला कोण मला आय लव्ह सांगायचं ना? असं कोणाला कोणी आय लव्ह म्हणत असतं का? तू थोबड बघ. एक्सक्यूज मी येस. माय नेम इज अक्षय. आय नेम इज अश्विनी. आय लव्ह यू. तू काय शिकवतो? तू काय करतो? तू तेच करतो का? ते आम्हाला वाटलं की काय म्हणायचंय तुला? काय म्हणायचंय? आणि एक सांगते तुला हा. नंतर बघितलं माझ्याकडून काय बोलला ना हा. तुला ही सांगते कळलं का? हा बर का बावळट. हा बरं नाही काही नाही. आम्ही आहे काय दोघं तुम्ही आमच्या. आता? अजून धक्के पाहिजे तुम्हाला? नाही, कशाला हा, केलं? अजिबात यायचं ना आम्ही ह्याच्या दोघं बाहेरचं मुली बघितलं हा काय बर होतं? का. अजून येतो का माग? हा अरे किती बावळट आहेत रे हे. काय म्हणलं ते हा? एका धक्क्यात पटीनाचा प्रपोज केला काय? हा. चन्यापाटणार ती तुझ्या समोर मला तिने हाणलं माहिती आहे ना. तिच्या मनात नव्हतं मला आणायचं. हा का दिसत वाटत तसं. काय वाटतं म्हणजे हा अरे पटली असती मला. तू मध्ये नसतं ते माहिती. मला 2 बसल्या बदल 4 बसल्या चांगल्या फळ मध्ये. मग मायावर जास्त प्रेम आहे ना. कुणाचं? तिचं कळलं मला लगेच. तिचं हाय म्हणून मायावर मला 4 आणले ना. काय खोटा बोलतो राव तू काय नाही. हा ए तरी मी तिला पटवून माहिती आहे का? अरे पटीनार तर भावर मीच पटीनार तिला. हा यार मीच पटवणार. चॅलेंज मध्ये हा ते बी काय लागली पैन लागली पैन चल मी पटवून दाखवतो. लागली 5-5 ची पैन. 5-5 रुपयाची 5 रुपये नाही 5 हजाराची. आणि ते बी आजच पटवून दाखवेन मी दाखवतो तुला आजच्या आजच पटून दाखवतो तुला. दाखव रे त्या मला तोंड दाखव बघ बर का. हा ती माझी दोस्ती जेव्हा तिला पटून ना तेव्हा तुला तोंड माझ्या तोंड दाखवेन तुला. जा पाया अरे जा पाय बर का. अरे मीच पटितो. मी पटितो आज. हा तुला कळन मग. आहे गाडी इथंच आता मी पटवतोच. म्हणतेकडून 5,000 आली आता ना फुल बी आणलंय. डायरेक्ट आय लव्ह यू म्हणतो तिला. आय लव्ह
काय कोण हा इकडे कस काय काय आहे? फुल कोणला येला आय लव्ह हा हा इथं तू इथं कोण आहे अहो पप्पा तुम्हाला मी सांगणारच होते तुम्ही तोंड हात पाय धुत होते म्हणून मी काय बोलले नाही हे ना मला गावात मग आढळलं आणि ह्याच्यासोबत अजून एक मित्र होता ते काय आणि तो बंटी कुठे आहे तो मगाशी तुम्ही दोघ जण मला अडवलं होतं शाळेपाशी अडवलेलं का नाही नाही अरे खरं सांग अरे सांग ना बंटी कुठे आहे मला काय माहिती मी काय झालं तुम्हाला खरं खरं सांगतो मी झोपलो होतो मग झोपेतून उठलो आणि इथं कस काय अचानक आलो काय माहिती मला झोपेत चालायची सवय ना बरं इकडे चाला आणि आय लव्ह यू म्हणतो मी आय लव्ह यू आय लव्ह यू नाही म्हणजे अजून झोप नाही उडाली काय ना अरे झोप नाही उडाली तुला कळतं का हे माझे फादर आहेत असे डेंजर ते उलटे पाय करून टाकता येईल तुला कशाला आलाय तू इकडे कशाला आले मला काय माहित का अचानक आलं? बरं झोपात आमच्याच घरी आला मला काय माहित तुमचं दर दिसतं माझे पाय आपोआप वळाले असतील आयो माझे डोळे झाकलेले होते ना नाही तर तुम्हाला बघितलं असतं काय झालं असतं पप्पा यांचं काय तर ना बंट्या कुठं तरी इथं लपला असेल हे दोघांचं प्लॅन आहे काय नाही नाही ना काय कसलं काय कोण आहे बांट्या कोण आहे बांट्या वय ते काय हा, बरोबर. हाय का गेला पळून माझी काही चुकी नाही मी काय करू त्यांनीच मला अडवलं होतं गावात तिने तुला तिकडे अडवलं मी घरात का वर्ष आलो होतो कोण सांगितलं मला मी पप्पा सांगणारच होते म्हणलं अगोदर तुम्हाला फ्रेश होऊ द्यावं तुम्ही हे काम करून आलाय ना मग मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार होते तुम्हाला माहितीये ना मी तुमच्यापासून काहीच लपवत नाही आणि त्यांचं काय घेऊन बसलंय त्यांनी मला मी त्यांना ठोकलं मी काय गप्प बसली का त्या बंट्याला पण वाजवून दिली त्याला पण वाजवून दिली त्याचं आय लव्ह यू म्हणत होता त्याला बरं तुमच्यासाठी चहा टाकू का टाक जा काही करते तो उद्योग वाचलो भाऊ कसला निबर हाती रपा 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 ठेवून दिलं पुरीचे तसे आणि बापाचे बी तसेच हात प्लॅन तर फसला पण सोडणार नाही तिला तर पटवणारच मी परत येईन मी हा ह्याला काय पाणी कमी पडलं काय माहिती अरे हाय 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 पहिन तर आपल्याला जिंकणार डार्लिंग हाय इथं अश्विनी अश्विनी ये ना जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी धुंद गीत आज वाणी ग ये ना प्रिय बंट्या बंट्या तुझ हितपर्यंत यायची हिंमत झाली का तुला रे तुझी हित यायची हिंमत झाली का खुला देतो का कशी हिंमत झाली तुझी माझ्या घरापाशी यायची कशी हिंमत झाली कशी हिंमत झाली माझं तुझ्यावर प्रेम आहे काय बावळट तुला माहितीये का तू कुठं आलाय आणि कोणाच्या घरी आलाय डोक्यात ठेव जरा तुझ्या घरी पप्पा आलो पप्पा अरे अश्विनी आले का हाच तर म्हणते पप्पा सकाळी मला हे छेडलं होतं माहितीये का शाळेपाशी घरात देतो का हा? देशील का परत नाही का पोरीकडं? नाही आता रे बघ हा? तुम्ही कोण आहे त्यांचे कोण आहे बाप आहे मी तिचा माझे बाप आहेत ते माझे वडील माझे तुझे वडील पप्पा पप्पा बाबा हा. काय वेगवेगळं असतात का तू कसा आला इथं कसा आला पप्पा ही ना असंच करतोय ह्याला चांगला धुवा मला लक्षातच नाही कस का आलो अयो अयो गेलं चांगलं नीट अयो अयो अरे अय कशाला आला नाही मारायचं नाही म्हणजे माझं एक लय महत्वाचं काम आहे तुला धपके कमी पडलेत का त्या दिवचं नाही पण खरंच मग आता मला महत्वाचं काम नसतं तर मग एवढा मार खाऊन बी कशाला आलो असतो मी माझ्या तिकडच गेलो असतो प्लीज ऐक ना म्हणजे एवढी बारा ऐक लय महत्वाचं काम आहे तेवढं ऐक मग तुझं तू ठरव मग तुला हा म्हणायचंय का नाही म्हणायचंय हा म्हणायचंय का नाही म्हणायचंय म्हणजे काय म्हणायचंय तुला म्हणजे ते मी सांगतो त्या कामाला काय कुठे तो पप्पा येत का हा आवाज देते थांब जरा नाही नको ना आवाज दे का? खरंच येत आहेत का नाही तर मग मला जायला का कशासाठी काय काम आहे माझं एक महत्वाचं काम आहे तेवढं मग काय? बरं ऐकून तर घेशील हा, हा. ऐकून तर घे का ना मग आता कानातच सांगतो ना म्हणजे काय नाही मी असं ऐकून हा का मग करशील ना तेवढं
हो चालेल ठीक आहे. आणि तसं तर पप्पा गावात गेल्यात तेवढ्यात म्हणजे आपण लगेच जाऊ माघारी येऊ शकतो. बरोबर ना? म्हणजे मागायची खोटं बोलली का? किती घाबर मला वाटलं बाप्पा इथं. मग तुला काय करायचंय? तुझ्या कामापुरतं तू लगेच काय? बरं नाही हा तेवढं मग जमलं ना मग. हा मग येस बर लगेच निघू. लगेच हा बर चल चल. तिला कस काय पटावं आता या अश्विनीला? हा मग किती दिवस झाले मागं लागलो, पैन लागली. होय म्हणताई. हा? कसा आहेस? हा कसा आहेस? हॅलो. तू उतरत ती कशा? हाय, हॅलो? हा अय आता कसं आहे हा आम्ही जरा चाललोय जरा फिरायला बाहेर. हा ठेव ठेव दीदी असा ठेव. अरे माझ्यात काय कमी होत असं? काय हा? कर तिकडे थांब. हे असं वसकीत माणसं माहिती का? काय कमी होतं लगेच. अक्षय कोण तू? हा तुला नाही ओळखीत मी. नाही हा, हा. अरे मी तुला जुड झाले दोस्त आहे. कधीचा? हा ते आता मी जरा फिरून आलो का जरा आमचं जरा लय महत्वाचं काम आहे. असं येऊ बी हात ठेव जरा डोळा अयो. टेकव. हा अयो येऊ का मी पण? हा आईला तुला बघितलं गाडी बंद पडते. झाली झाली. बाय बंटी बाय. देवा काय झालं हे काय नाही. हा याला तर पटली राहावी. हा आणि आपण एवढे चांगले असून बी काय कमी पड आपल्यात नेमकं देवा. गिरे राहतो बघ ते चाललेत. आईला कस काय पटली कस काय नाही. त्याला काय जादू केली त्यांनी. लयच हरामी राहू येऊ अक्षा. अगो बाई ही तर तात्याची पोरगी होती अश्विनी अक्षाचा निंडती. बाय 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 या पूरला धाकला धोका माजलाय बोका. काय फिरवतेत बाई मार चुटकून चटकून चालले बाय गाडीवर. यांना जगाचं भेव पण नाही बाय. आता काय सोंग झालं बाई. मी पण आहे ना जाऊन तात्याला सांगते गाड्या. पोरीला कुंड्यात पाणी टाकायचं सांगितलंय. सारे कुंडे फुलं जळालीत. काय बाई तोंडात मारायला कोण नाही माझ्या. कमून कमून काय करता? तुम्हाला जर सांगितलं ना तुम्हाला विश्वास बसन का माझा? काय? काय तुम्हाला माहिती काय आहे? मी चालले होते तिकडे गावात. तुमची पोरगी आणि तो अक्षा नाही का हिंदू म्हणली? अक्षा तुमची पोरगी अश्विनी हा आणि अक्षा कोण बघितले? गाडीवर चुटकून चाटकून माहितीये का? मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं. मी खोटं नाही बोलत तुम्हाला तात्या. तर गोगल नाही तुला दिसला असं दुसरं काही बी. म्हणजे दुसऱ्याच्या लेकराला नाव ठेवायचं आणि स्वतःच्या पुढचं झाकून ठेवायचं आहे ना. हेच केलं तुम्ही आहे ना. म्हणजे मी पाहिलं ते खोटं आणि तुम्ही कुठं पाहिली तर अहो रोडला पाहिली तात्या. शपथ पाहिली मी खोटं नाही बोलत बा. तुमच्या डोक्यात शपथ तात्या मी पाहिली. तुम्हाला माहिती मी खोटं नसते बोलत. शांताबाई कधी कोणाला खोटं बोलत नाही. कधी कोणाला चुना लावत नाही. जे सत्य आहे ना ते सत्यच बोलत असते. माहिती आहे मला. माहिती आहे ना? हा. आणि विचारा बरं पोरीला मग हिंमत होईल का तुमची विचारायला? विचारा बरं पोरीला. विचारितो ना लगेच. विचारायला लगेच. आणि जर खोटं निघलं मग दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी लगेच होईल. खोटं जर निघलं तर मला 5,000 देतं का? पाण्याचं दूध कसं काय होईल? दुधाचं दूध पाण्याचं पाणी लगेच उघड होईन ते. हा माय जीभ आहे ना आज आहे ना. मी लय तिखट खाल्ले त्याच्यामुळे तोतरी वळते जीभ माई. कायम तिखटच खात. बोला जा पुरीकडे लक्ष द्या नाही तर हा पोरगी पण आणि बाप पण आहे ना. हा हेच केलं बरोबर आहे. खरं आहे. द्या आवाज तर कधी बसलेली दिसते. अश्विनी इकडे ये. आता पहा ना बघू ना कळण. मग कळण कळण 3 हा. 4 9 12 जा पोरगी गेली ना. काय झालं पप्पा? ही बाई काय म्हणती? काय शांताबाई शांताबाई मी ही बाई नाही. मी काय करू? काय करू काय काय आणि काय काय गेलती तू? मी हा हो ही काय सांगा ती शांत वांग काय घे बरं त्या बापाची शपथ. त्या अक्षाची गाडी होती का नव्हती? शांताबाई गबासा चुकला लावा लाव करू नका. शपथने काय घेते? लावा लावीचा प्रश्न नाहीये. जर उद्या कमी की जर झालं तर बापाचं घालीशील ना. काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणायचं काय नाही. तू खरं बोल. तू अक्षाची गाडी होती का नव्हती? खरं सांग. तू खोटं बोल नको. हा होती होती पप्पा. हा? पहा. म्हणजे ऐकून घ्या. तुम्हाला ते मी तुम्हाला सांगणारच होते. अजून तुम्ही मग तिचं काय चुकलंय मग? ती बरोबर सांगते ना. दुधाचं दूध पाण्याचं पाणी त्या पप्पाला म्हणलंच होतं. पप्पा ते काय झालं त्या दोघांची ना पैज लागली होती. हा. मग ते काय म्हटलं माझ्यासाठी एवढं काम कर. म्हणजे तो वाईट नजरेने नाही म्हणजे असं चांगलं बोलला मला. हो मी गेलते का तर त्यांच्यात पैज लागली होती म्हणून मी सांगणारच होते तुम्हाला. तुम्ही आता जस्टच आले इथेच होता. अजून घरात आलाच नाही तर मी सांगणार कशा तुम्हाला? सांगा बर. हा तिची पैन लागली पण हे काय सांगायला लागली? हा शांताबाई दुसऱ्याच्या लेकरांना बोट दाखवताना आधी आपलं बघायचं. काय करतोय आपण? तुम्ही रस्त्याने फोनवर बोलत माझा काही नाही.
माझं लग्न झालेलं आहे, मा काही नाही प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम आहे. उद्या जर गेले ना कुठं, हो बापाचं नाव निघा ना. तुम्हाला तेवढं दिसलं, तुमच्या डोळ्याला चांगलं कसं नाही पहा, दिसलं? कशी भाजल्या लवंगी मिरची चरचर बोलते. तुम्हाला खोटं नाही सांगत दादा, अशी चिटकलेली होती त्या अक्षाला. मी माझ्या डोळ्याने पाहिली गाड्या. बस करा शांताबाई, तुम्हाला काही चुकलं राहणं शेवट जमच नाही. पप्पा हा. तुम्हाला एक सांगा, माझा विश्वास आहे का नाही? आहे ना. मला त्या मुलाची किंवा आली म्हणून मी त्याची मदत केली. ह्यात काय झालं? आहे का नाही विश्वास? हा हा, मग काय ऐकतं हिचं? शांताबाई, मला माहिती आहे तो कशात चुकलेला आहे, ती तो जा आता. मग आहे पुरीला नका देऊ, धाक गेली ना कळण. मग तुम्हाला चालले मी. आम्ही बघू मला काही आमचं. घेणं नाही. हा. पहा तुम्ही तुमचंच. हा, जा तू. चांगला सांगायला गेलं का टांगायला नाही तर माणूस. अरे जा आता. जाऊन जा. हे बघ, हे असे लोक नाव ठेवतील आणि हे साऱ्या गावभर करीन आता. चौकडं रोडनी झेंडात असते काही. सांगू दे ना मग, काय मी मदत केली त्या मुलाची. लोकांना माहितीये का असं मदत नाही. केली? आपल्याला माहिती. हा, मग हे असे उद्योग परत करू नको. नाही नाही पप्पा, सॉरी बर का, चुकलं. मला हे करायचं नव्हतं, पण त्या मुलाची किंवा आले म्हणून मी केलं नाही जा का. आता, चहा आठवय. हे झाडाला पाणी नाही घातलं, काही नाही. हे बघ जळून गेलेत. जरा ध्यान देत जा ना. आईला मरणाचा राडा पडा गाड्या घराने. आता सेंट्रिंग वाले काय भाऊ, जिकडे तिकडे लाकडं टाकू तिथे शेट तुझ्या सरण्याची तूच तयारी करतो काय? लाकडं गोळा करून करावं लागेल तुला. तेच आले आता तुझ्या दिवस. काय तुझ्या सरनं लाकडं तूच गोळा करतो का काय? सरला म्हणजे मी काय जायला लागलो काय लगेच? मग आता जाशील ना, बघितलं ना तू माझ्या संग गाडीवर मस्त. कोणाला? मला नाही बघितलं तू कधी? कधी म्हणजे? हा, डोक्यावर पाडला काय तू? अरे मी परिणाम असेल. झाला. तू पडला असेल डोक्यावर. अरे मागाशी भेटलो नाही हो तुला. माझ्या संग अश्विनी होती पाठीमाग, अशी चुपकून बसली खांद्यावर. मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं. पैसे दे. कायचे? पैन लागली नव्हती बाई. कुणी? अरे तू लावली होती, आपण लावली तर सकाळी पैन. तिला म्हणलो तर मी तुला काय म्हणलो होतं, आजच्यात पटून दाखवली. पटून बी दाखवली तिला, गाडीवर भेटून आली. 5,000 देत चल, मला टाइम नाही. कशाचे? पैनीचे. हा, कोणती पैन? अरे तिला पटवायचे. कोणाला? अश्विनीला. कधी? तो गोळ्या संपल्या का? हा, चक्कर बिक्कर बसला का तुला? मला काय चक्कर बसवतो? मी पुढच्याला चक्कर बसवी राव. हा, म्हणजे तुला सकाळचं काही नाही आठवत? तू मी 8 दिवस झाले गाठ भेट नाही भाऊ. अशा 8 काना खाली आणले ना तुला. ए, तुला सांगतो. तू पैसे दे. काय पैसे दे. ठेवायला दिले का तो माझ्याकडे? पैनीचे पैसे दे. ठेवायला दिले म्हणजे काय? म्हणजे एवढं कष्ट करून मी तिला पाठवलंय. कोणती पैन? ए बघ तू आता माझ्या डोकं खाऊ नका. काय डोकं नको खाऊ. मी आता एक तर आधी मी किती कष्ट केले मी तिला पाठवते. काय काय केलं आणि काय काय नाही केलं ना मला माहिती. तुझ्या नाही पटली ना, माघार घे आणि ते 5,000 दे. कोणाचे रे? अरे मी आत्ता पटीन, मग कोणाला पटीतो नेमकं? आणि ते मी मारी ना तुला. कमून? कमून म्हणजे? हा, कमून? अरे मग तू याच्यावर होत नव्हतं काय लावायची पैन मग? कुणी लावली पैन? तू ए, असं तू मला 5,000 दे. आता सांगतो 5,000 दे. दे 5,000 बरं का? दे 5,000 दे. कशाचे? कसाचे? मला माहितीये जळकुडले तू तसाचे दरवेळेस असंच करतो. तू याच्यावर होत ना पैनी नको लावत जाऊ. अरे कुणी लावली तू असं का पैन? ए जा रे भाऊ, तुला नाही द्यायचं तर नाही तू. आता परत. परत माझ्या संग बोल नको. कोण? आणि तू आणि परत माझ्या संग पैन नको लावू. आम्ही काय बोलतो असं? डबल तोंडाचे बोला पण पैन नाही लावायचो. हा, हिला कसा कटून दिला भाड्या बरोबर. हा, नाही तर कसा मागा लागला आता. 5,000 रुपये दी. हा, तुला 5,000 नाही पण तुला 5 बुटाडे टाकतो तुला ते बरं आता. ही पुढच्या वेळेस सगळं पैन लावायला.